त्या पद्धतीनं परवा शनिवार जो जुलै महिन्यातला पहिला होता तो सगळीकडे आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा केला जातो। सहकार क्षेत्राचं योगदान एकंदर जागतिक परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे। कारण सर्वसामान्यांचे निकड जर आज कोण पुरवत असेल, त्यांची गरजा पूर्ण करत असेल तर ते सहकार क्षेत्रच आहे। कारण आपण मोठमोठ्या बँका सुद्धा बघतोय, त्या नॅशनलाइज बँका असू देत किंवा प्रायव्हेट बँका असू देत, त्यांच्याकडे असणारा कस्टमर आणि ह्या आपल्या सहकारी संस्था ज्या पतसंस्था असतील, सेवा संस्था असतील, दूध संस्था असतील, सहकारी संस्थांमध्ये मी सगळ्याच संस्था म्हणतो, शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या सेवा संस्था असतील, ग्रामीण भागात असणाऱ्या दूध संस्था असतील किंवा कृषीपूरक काही संस्था आहेत, त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये आशिया खंडात अग्रेसर असलेलं क्रुडको असेल, इफ्को असेल किंवा अमूल डेअरी असेल, ही सगळी सहकार क्षेत्राची एक मूर्तिमंत उदाहरणं त्यांनी जगाला दाखवून दिले की सहकार क्षेत्रातनं काय होऊ शकतंय आणि किती त्याच्यामध्ये कुटुंब आज त्यांचा उत्कर्ष झालेला आहे। तर हे सहकारी क्षेत्राचं जे देणगी जगाला आपल्याला लाभलेली आहे त्यातनं निश्चितच सर्वसामान्य जनतेचं जीवन उंचावलं गेलेलं आहे आणि त्याचंच एक जोपासना करण्यासाठी हा सहकार दिन आंतरराष्ट्रीय संघटनेनं साजरा केलेला आहे। गेल्याच आठवड्यात आपण तो AR ऑफिसमध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ती सहकार दिंडी असेल किंवा इथं आयोजित केलेलं व्याख्यान असेल, हे आपले 2 उपक्रम या संस्थेमार्फत सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला गेलेला आहे। तर हे सहकार क्षेत्रासाठी आदर्श असलेलं आपलं हे एक क्षेत्र संपूर्ण आपल्या देशासाठी असू दे किंवा जगासाठी असू दे, ज्यानं सर्वसामान्य माणसाचा प्रगती आणि विकास झालेला आहे।